रामकृष्ण हरे सज्जन हो, आपण रामकृष्ण हरे आश्रमामध्ये आहोत आणि हे त्याचं प्रवेशद्वार आहे. हे प्राजक्ताचं झाड आहे बघा. आज वृक्षाचं महत्त्व आपलं सांगतो आहे. तिथे अभ्यासिका आहे आतमध्ये. अभ्यासिकेचा हा बोर्ड आहे. 65 मुलं आपल्याकडे लोकसेवा आणि राज्यसेवेचा अभ्यास करतात. प्राजक्तात ते सारखे फुलं इथे खाली पडतात आज प्रवेश करताना. आणि हा जो वृक्ष आहे हा रामफळाचा वृक्ष आहे. हे इतर वृक्ष ज्याची आपण लागवड केलेली आहे. काल वट सावित्रीची पूजा झाली. सावित्रीच्या लेकीने आपला सगळं पूजा केली. जवळजवळ 1000 महिलाच्या पुढे महिला काल उपस्थित होत्या. आणि नंतर आपण पुढे येतो आहे. हे बघा, हे तुळशी आहे, हा बेल आहे, बेलाचा वृक्ष आहे बघा इथे. त्यानंतर ही तुळस आहे आणि त्यानंतर ही तुळशी वृंदावन आहे. हे 2. त्यानंतर हे केळी आहे, कर्दळी फलम. हे 3 झाडं कर्दळी वृक्षाचे जे झाडं आहेत. आणि हा वटवृक्ष आहे बघा. हा जो वटवृक्ष आहे तर याचं वर्णन एका स्वतंत्र व्हिडिओमध्ये आता आपण केलेलं आहे. हा आपला वटवृक्ष 5 वर्षापूर्वीचा आहे. आणि इथे हे तुम्हाला हे दिसत असेल की हजारो महिलांनी काल इथे यांना प्रदक्षिणा करून आणि त्यांची मन्नत ज्याला आपण म्हणतो हाच प्रतिसाद देऊन मिळाला पाहिजे, पतीवर प्रेम प्रकट करण्यासाठी काल वटवृक्षाची पूजा केली. तर हा 5 वर्षापूर्वी आपण या बाबतीत लावला होता तो आज एवढा झालेला आहे. त्याचा प्राणवायू करणारा हा वृक्ष अतिशय महत्त्वाचा आहे. खूप महिला यायला लागल्या. मग आम्ही दुसरा एक वटवृक्ष केला आणि एकावर भागत नव्हतं. मग हा दुसरा जो आहे याचं वय आता 10 वर्ष होत आलेलं आहे. आणि हा पण वटवृक्ष काल पूजला गेला. कारण एकदम 25, 50, 100, 200 महिला आल्या की एका दिवशी खूप गर्दी होते. आणि म्हणून हा दुसरा तयार केला. आणि त्यानंतर इकडे आपण पाहतो आहे, इकडे हे चिंचाचं वृक्ष आहे बघा. चिंच, हे चिंच वृक्ष आहे. त्याच्यानंतर हा 3रा वटवृक्ष आहे. 10 ते 15 वर्षाचं याचं वय आहे. हा फांदी लावली तरी हा वटवृक्ष येतो बघा. आणि म्हणून याला अमरवृक्ष असं म्हणतात. आणि हे अशा पारंब्या खाली त्याच्या उतरून पाणी पादप असं पायाने पाणी ओढून तो आपल्या फांद्या आणि आपला विस्तार करत असतो. हे 3 वृक्ष गेली 15 वर्ष आपण हे उत्सव साजरा करतो. तर या वटवृक्षाचं महत्त्वाचं स्वतंत्र व्हिडिओ ऐका. त्याच्यानंतर हे सीताफळ नावाचं आहे. हा एक वृक्ष आहे. हा वृक्ष दर 6 महिन्याला शेकडो फळं आपल्याला खायला देतो. थोड्या जागेमध्ये आपण हे वृक्षारोपण केलेलं आहे. आणि सगळ्याला जो आनंद मिळतो आहे. या वृक्ष पाहिलं वृक्ष विली आम्हा सोयरे वनचरे तुकाराम महाराज म्हणतात. असा हा कालचा उत्सव फार आनंदाने झाला. सगळ्या भगिनींनी येऊन वटाची पूजा मनोभावे केली. तर कालचा हा मोठा कार्यक्रम झाला. आणि म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे आपणही असे काहीतरी उपक्रम राबवा. वडाचे झाडं लावा, वृक्षारोपण करा. आणि एक वृक्षाचा श्लोक आहे बघा, छायाम अन्यस्य कुर्वन्ति स्वयं तिष्ठन्ति आतपे अलान्यपि परार्थाय वृक्षाः सत्पुरुषा इव. त्या वृक्षाला सत्पुरुषा नमस्कार करूया आणि आपण थांबूया. रामकृष्ण हरे.